की स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि याला नाही का आपण कापून घेऊया व्यवस्थित. याला जाडसरच ठेवायचं. नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बरेच दिवस झाले म्हणजे व्हिडिओ पडलेला नाही आहे रेसिपी चॅनलवरती. तर कसं आहे, अधिक महिन्यामध्ये मी तिकडे गेली ती माहेरी, त्यामुळं काही पडला नाही व्हिडिओ. तर आता तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि आज नाही का आपण विशेष म्हणजे कोणती भाजी करणार आहे काय तर तुम्हाला सांगणार आहे मी. आज कुठली भाजी करणार आहे, खूप चविष्ट भाजी आहे. ती भाजी खाल्लेली आहे का नेमकं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तरी आहे तोंडली. आणि तुमच्या इकडे नाही का या भाजीला काय म्हणतात काय नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर मी बनवणार आहे याची भाजी. तर कशा प्रकारे बनवतात काय तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. तर बघा आम्ही साहित्य काय काय घेतलेलं आहे. शेंगदाणे घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहे, लसूण घेतलेलं आहे, तिखट, हळद आणि जिरा. आणि इकडे तेल टाकायला नाही तर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आणि खूप स्वादिष्ट भाजी होतं, म्हणजे खायला पण खूप चविष्ट लागतं भाजी ही. नाही का आपल्या शरीरासाठी खूप चांगली भाजी आहे. आणि की स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि याला नाही का आपण कापून घेऊया व्यवस्थित. याला जाडसरच ठेवायचं, जास्त बारीक पण नाही करायचं. याची आपण निकान याच्या पाण्याने तोंडली धुवून घेऊया. याच्यात दाखवा चालून कॅमेरा बंद असला तर बघा नाही का खूप छान दिसत आहे. याला स्वच्छ पाण्याने आपण पाण्यामध्ये ठेवूया 10 मिनटं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तर नाही का कसं आहे या भाजीमध्ये नाही का खूप फवारा वगैरे राहतं. आता सर्वच याच्यामध्ये केमिकल आलेलं आहे. तर याला 10 मिनटं कुठली भाजी असली तर आपण नाही का 10 मिनटं पाण्यामध्ये भिजवू द्यायची, नंतरच नाही का आपण त्याच्यामध्ये, कारण त्याला फवारा वगैरे लावलेला असतं त्यामुळंच. तर बघा आपण नाही का याला काप करून घेतले. तर याच्या नाही का आपल्याला अशी जाडसरच ठेवायची, जास्त बारीक पण नाही करायची. आणि हे कसं आहे काकडीचा एक प्रकारच आहे, काकडीसारखी याला चव आहे. तर नाही का भाजी केल्यानंतर याला खूप चविष्ट येतं. तर याला नाही का तुम्ही नाही का फ्राय करूनही खाऊ शकता आणि याची भाजी पण खूप छान होतं. धुवून आणि कापून घेतलेले आहे. तर आपण बनवायची आता याला तोंडलीची भाजी. तर कशा प्रकारे बनवतात काय तर मी साध्या सिंपल पद्धतीने बनवणार आहे. कोणी डाळीमध्ये बनवतं, हरभऱ्याच्या डाळीमध्ये आणि मुगाच्या वेगवेगळ्या डाळीमध्ये बनवतात. पण मी आज नाही का शेंगदाणे लावून बनवणार आहे भाजी. तर कशा प्रकारे बनतं काय तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर बघा आपण नाही का तेल टाकून घेतलेलं आहे, म्हणजे कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये जिरं मोहरी सोडायची. नंतर आपण कांदा चिरलेला आहे, कांदा टाकून ठेवूया. आणि याला बघा अशी छानपैकी परतून घ्यायचं. आणि नंतर टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो टाकायचं. आता याला होऊ द्यायचं, हे परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतर टाकायचं आपण लसूण जिरं घेतलेलं आहे काढून. तर त्याला पण मस्त छानपैकी गोल्डन प्रकारे सुगंधित वास येईपर्यंत छान परतून घ्यायचं. तर तुम्ही पण मला नक्की सांगा, हे दिवाळीच्या सीझनमध्ये नाही का ही भाजी खूप खाल्ल्या जात असते. पण आता कसं आहे वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळी भाजी मिळतं. पण आता नाही का असं चाललेलं आहे, कधी पण काही मिळत आहे. तर नाही का हे नाही का आपण दिवाळीच्या वेळेस पाहिली होती भाजी, पण आता नाही का यावेळेस आलेली आहे. तर आपण नाही का नक्की करूया याला. तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशा प्रकारे बनवतात काय तर. डाळीमध्ये पण खूप छान भाजी होते ही. आणि नंतर टाकून घेऊया हळद. हळद टाकलेली पूर्ण. तिखट घेतलेले आणि मीठ हे टाकून घेऊया व्यवस्थित. चवीनुसार टाकू शकता तुम्ही. आणि शेंगदाण्याचा कूट नंतर वापरायचा. आपण जर शेंगदाणे कच्चे ठेवले
तर नाही का सुरुवातीला वापरायचे आणि आपण नाही का भाजून घेतलेले होते शेंगदाणे. तर मीडियम गॅसमध्ये हे द्यायचं व्यवस्थित. असं परतलेलं आहे आपण आणि नंतर टाकायची कोथिंबीर. छानपैकी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. अशा प्रकारे परतून घ्यायची भाजी. आणि पाणी जास्त नाही वापरायचं, शिजायला नाही का आपल्याला जेवढं लागतं तेवढंच वापरायचं. तर पाणी पण टाकून घेतलेलं आहे आपण. थोडंफारच वापरायचं पाणी, जास्त नाही वापरायचं, कारण आपण टोमॅटो टाकलेलं आहे त्यालाच पाणी सुटतं. तर बघा अशा प्रकारे केलेली आहे आपण ही तोंडलीची भाजी. तर तुम्ही पण नक्की करा. आणि याच्यात नाही का तुम्ही मसाला पण वापरू शकता, पण मी साध्या सिंपल प्रकारे केलेली आहे भाजी. मसाला वापरून पण बनवू शकता, कोणी सगळे पण करू शकता मसाला लावून. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पण बनवू शकता. तर नाही का आता हे टाकून घेऊया आपण. नाही का हे घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपण. शेंगदाण्याचा कूट पूर्ण टाकून घेऊया. शेंगदाणे भाजून घेतलेले होते आपण आणि हे मिक्सरमधून काढून घ्यायचे. आणि बघा अशा प्रकारे भाजी केलेली आहे मी. तोंडलीची भाजी म्हणतात त्याला. तर तुम्ही बारीक पण चिरू शकता, तर पण शक्य तरी अशीच चिरायची, कारण जेणेकरून खायला पण खूप छान लागतं आणि टेस्ट पण खूप छान होते. तर मीडियम गॅसमध्ये होऊ द्यायचं. तसे झालेले आहेत पूर्ण व्यवस्थित. तर बघा तुम्ही छान वास पण येते सुगंधी. तर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील नवनवीन. तर तुम्ही पण नक्की बनवा तोंडलीची भाजी. तर मी तर अशी बनवलेली आहे साध्या सिंपल प्रकारे. तर आता गॅस वगैरे बंद करून घेऊया. भाजी आपली रेडी तयार झालेली आहे. तर नाही का व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि व्हिडिओ तुम्ही कसं आहे कंटिन्यू बघत जा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजणार आणि नंतर तुम्ही कमेंट करत जा. तर नाही का भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.